जिल्ह्यामध्ये काही रॉबरी डेकोडिचं प्रकरण हायवेमध्ये 2-3 महिन्यामध्ये वाढ झालं होतं. तसेच येरमाळ्यामध्ये जे गुटखा गाडीवरती लूट चालू होतं तेव्हा आमचं अधिकारी असतील आणि कर्मचारी गेले आणि त्याच्यावरती गुन्हा पण दाखल झालेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही सगळं स्टडी केले की कोणचं क्रिमिनल्स आहे, कोण करतायत आणि नंतर आम्ही काल रात्री शनिवारी रात्री आणि संडेचं सकाळी पहाटे सगळं ऑपरेशन करून लक्ष्मी पारधी आणि बाकी इतर पारधी आम्ही ऑपरेशन केल्यानंतर आम्हाला 6 आरोपी टोटल भेटलेले प्लस 2 जुविनाईल असं 8 आरोपी आम्हाला समोर आले आहे. याच्या इंट्रोगेशनमध्ये हे समजून आलं की ते काही गाडीनं टार्गेट करून लूट करत होते. खास करून ह्यांचं 2 व्हीलर्समध्ये येतात आणि ते जुविनाईल्स पहिले मुव्हिंग व्हेकल असतील, ट्रॅव्हल गाडी असतील या दुसरं काही गुड्स गाडी असतील त्यांच्यावरती चढतात आणि ते चढल्यानंतर त्यांचा बॅग असतील या काही लूट करायचं आहे ते खाली उतरतात आणि नंतर हे स्वतः जीन्स पॅन्ट घालून 3-3, 4-4 जीन्स पॅन्ट घालून ते परत रोडवरती उतरतात असं इंट्रोगेशनमध्ये समोर आले आहे. हे सगळ्या पत्रकाराच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की आम्ही क्रिमिनल रिहॅबिलिटेशन पहाट प्रोग्राम पूर्ण जिल्ह्याभर सुरू केलेले आहे. याच्यामध्ये बरेचसे लोक आमच्या समोर येतात. आमचं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आणि प्रत्येक पारधी पिढीमध्ये पण हे कार्यक्रम चालू आहे. फक्त पारधीसाठीच नाही, बाकी सगळ्या इतर समाजासाठी पण हे प्रोग्राम चालू आहे. बरेचसे याच्यामध्ये सहभाग होतात. बट काही असं क्रिमिनल एलिमेंट्स आहे ते आमच्या समोर येत नाही. ते आमचं कधी पिढीला गेले तरी या त्यांचं गावामध्ये गेले तर ते आमच्या समोर येत नाही. हे फक्त काउन्सिलिंगला पण येत नाही. हे प्रोग्रामचा पण काही फायदा घेतला नाही असं काही क्रिमिनल आहे. आम्ही स्पष्ट सांगायचं आहे की हे क्रिमिनलला आम्ही आयडेंटिफाय करून यांच्यावरती कडक कारवाई करणार आहे. तर 395 असं गुन्हे दाखल आहे. यांच्यावरती नक्की आम्ही तडीपार वगैरे करणार. काही इतर सेक्शन्स यांच्या गुन्हे ओपन होत असलं तर ह्यांना हद्दपार प्लस MPD पण कारवाई आम्ही नक्की करणार आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही लूटमार करतो असं त्यांचं रुजूचं म्हणणं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ह्याचं असं SDPO सिटीकडे याचं एन्क्वायरी दिलेली आहे. आतापर्यंत आम्हाला अधिकारीचं कोणाचं असं सहभाग दिसून आलेलं नाही आहे. काही कर्मचारीचं नाव ते घेतात, ते सगळं एन्क्वायरी चालू आहे. आम्हाला ठोस पुरावा कर्मचारी ह्यांच्यासोबत संपर्कमध्ये होते या ह्यांचं खास करून रोल होतं या ते स्वतः ते स्पॉटला होते असं कोणचे आतापर्यंत एन्क्वायरीमध्ये आले नाही आहे. बट एन्क्वायरीमध्ये नक्की काही असं प्रूफ आलं तर आम्ही त्यांच्यावरती पण आम्ही कारवाई ॲक्शन घेणार आहे.